रसिको, तुलसी रामायणाच्या गेल्या भागात आपण पाहिलं की त्या कपटी साधून प्रताप भानू राजाला अगदी पूर्ण वश करून घेतलं. म्हणजे प्रताप भानू राजाला असं वाटायला लागलं की याच्या खेरीज या जगात आपला हितकर्ता असं कोणी नाहीच आहे. आणि मग त्यांनी अमरत्वाचा वर त्या कपटी साधूकडे मागितला. आता असला खोटावर जायला त्या कपटी साधूचं काय जात होतं, त्यांनी तो वर देऊन टाकला. त्याला म्हणाला की तुला कोणाकडनंही तुझा वध होणार नाही, भरपूर आयुष्य तुला मिळेल. हां, फक्त एक आहे की जी ब्रह्मज्ञ आहेत त्यांच्याकडून तुला धोका आहे, त्यांच्याकडनं तुला मृत्यू येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, मी तुला वर दिलं ही गोष्ट जर तू कोणाला सांगितलीस तर तुझा नाश झालाच म्हणून समज. आणि आता पुढे राजा आपल्या पाशात पुरता गुंतला हे जाणून तो कापट्यपटू मुनी म्हणाला, अरे राजा, तुला खरं ते सांगतो, आम्हाला दुष्कर असं जगात काहीच नाही आहे. तन मन वचन या तिघीतून तू आमचा भक्त झालायस. तुझं कार्य आम्ही अवश्य करू. योग युक्ती तप आणि मंत्र हे जर यशस्वी व्हायचे असतील तर ते गुप्त ठेवावे लागतात. हे पहा राजा, मी स्वयंपाक केलाय व तू ते अन्न वाढलेस, मला कोणी ओळखलेलं नाही. अशा स्थितीत ते अन्न जे कोणी तू खातील ते तुझे दासानुदास होतील. एवढंच नव्हे तर असे अन्न खाणाऱ्यांच्या घरी कोणी अन्न घेतलं तर तेही तुला वश होऊन राहतील. तू आता निघ, हाच उपाय कर. 1 वर्षासाठी अन्नदानाचा संकल्प सोड. नित्य नवे ब्राह्मण सहकुटुंब सहपरिवार भोजनासाठी निमंत्रित करीत जा. मी त्यांच्यासाठी स्वयंपाक करीन. या उपायानं सर्व ब्राह्मण तुला वश होतील. यज्ञ होम सेवा करून ही ब्राह्मण मंडळी परमेश्वराला आपलंसं करून घेतात. एक गोष्ट आणखी लक्षात ठेव, मी या विषयात येणार नाही. आपल्या मायेनं मी तुझ्या पुरोहिताला इकडं पळवून आणेन. तप सामर्थ्यानं माझं रूप त्याला देईन. तो वर्षभर इथं राहील. त्याचं रूप घेऊन मी तिथं येईन. तुझं कार्य यथासांग पार पडेल. समजलं? उठ बाबा, आता रात्र फार झाली, जाऊन झोप. आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुला भेटेन. झोपेत असताना तुझ्या घोड्यासह मी तुला घरी पोचवून देईन. तुझ्या पुरोहिताच्या रूपानं मी तुझ्या इथे येईन तेव्हा एकांतात हीच कथा सांगेन. त्यावरून तू मला ओळखायचंच. मुनीची आज्ञाप्रमाण मानून राजा झोपायला गेला. कपटी मुनी आपल्या आसनावर जाऊन बसला. राजा फार थकला होता, त्याला लगेच गाढ झोप लागली. मुनी विचारात गडलेला होता. त्याला झोप कुठून येणार? इतक्यात वराहाच्या रूपानं राजाला फुलवून ज्यानं तिथवर आणलं होतं तो कालकेतू नावाचा राक्षस तिथं आला. मुनिवेश घेतलेल्या राजाचा तो अगदी परममित्रच हो. कपटविद्येत तो पूर्ण पारंगत. कालकेतूला 100 पुत्र आणि 10 भाऊ, सारेच दुष्ट, देवांना पीडा देणारे, देवांनाही अजिंक्य झालेले विप्र देव आणि संत यांचा त्याने फार छळ चालवलेला. प्रताप भानूनं पूर्वीच त्याला ठार केलेलं होतं. हे पूर्वीच कालकेतूच्या मनात होतं. तापसवेशधारी राजाशी मैत्री करून त्यानं एक कारस्थान रचलं होतं. आपल्या शत्रूच्या नाशासाठी त्याने ही युक्ती योजली होती. भवितव्यतेच्या वश झाल्यामुळे प्रताप भानूच्या ध्यानात असं काहीच आलेलं नव्हतं. तेजस्वी असा एक शत्रू असला तरी त्याला क्षुद्र समजू नये. केवळ मस्तक मात्र शेष राहिलेला राहू रविचंद्रांना अजून छळत असतो. आपला जीवलग मित्र कालकेतू राक्षस आलाय हे पाहताच तापसी राजानं आनंदाने उठून त्याला आलिंगन दिले. दोघेही सुखावले. मुनीनं घडलेली सारी कथा मित्राला सांगितली.
सांगायचं तेही सांगितलं. राक्षस म्हणाला, राजा, तुझा उपदेश मानला. आता शत्रूला उडवलाच म्हणून समज. चिंता सोडून दे, स्वस्त झोप. औषधा वाचून व्याधी हटली. प्रताप भानूचा वंश मुळा सकट उपटून टाकून आजपासून 4थ्या दिवशी मी तुला येऊन भेटतो. तापस वेशधारी राजाला अशा प्रकारे संतुष्ट करून तर महाकपटी आणि महाक्रोधी राक्षस चालता झाला आपल्या कार्याला लागला. एका क्षणात त्यानं प्रताप भानूला त्याच्या घोड्यासकट राजवाड्यात पोचलं. त्यानं राजाला अगदी राणीशेजारी नेऊन झोपवलं. घोडा पागेतल्या त्याच्या खुंट्याला घट्ट बांधून टाकला. राजाच्या पुरोहिताला अकस्मात तिथून उचललं आणि चोरून इकडच्या एका गुहेत आणून ठेवलं. आपल्या मायेनं त्यानं त्याची बुद्धी भ्रमिष्ट केली. त्या पुरोहिताला बिचाऱ्याला काही एक समजलं नाही. कालकेतूनं स्वतः त्या पुरोहिताचं रूप घेतलं आणि जाऊन त्याच्या शय्येवर झोपला. पहाटेपूर्वीच प्रताप भानू जागा झाला. आपण आपल्या भवनात आहोत हे पाहून त्याला फार आश्चर्य वाटलं. तापसी मुनींचा महिमा मनात जाणून त्याला खूप आनंद वाटला. आवाज मुळीच होऊ न देता तो उठला. राणीच्या ध्यानी काही येऊ नये हा हेतू. पागेत जाऊन त्यानं आपला पूर्वीचाच घोडा घेतला, त्यावर स्वार झाला आणि नगरातल्या कोणाही स्त्री पुरुषाला मुळीच कळू न देता तो अरण्याकडे निघून गेला. 2 प्रहर झाल्यानंतर राजानं नगरात प्रवेश केला. राजा आल्याचं पाहताच घरोघरी आनंदोत्सव सुरू झाला. पुरोहिताची भेट होताच आपल्या कार्याचं स्मरण होऊन तो त्याच्याकडे जिज्ञासेनं पाहू लागला. 3 दिवस म्हणजे त्याला 3 युगांसारखे झाले. त्या कपटी मुनीच्या चरणाचा त्याला ध्यास लागला. योग्य वेळ आली असं जाणून तो पुरोहित आला. त्यानं आपण केलेला संकल्प राजाला अगदी एकांतात सांगितला. आपल्या गुरुला पाहून राजाला अत्यानंद झाला. तो पुरता भ्रमला होता. सारासार विचार असा त्याला काही राहिलाच नाही. पूर्वी ठरल्याप्रमाणे 1,00,000 ब्राह्मणांना सहकुटुंब भोजनाला येण्याचं निमंत्रण त्वरित देण्यात आलं. वेदोक्त निधीने पुरोहितानं षड्रस अन्नाचा स्वयंपाक केला. सगळा मायेचाच बाजार होता तो. भाज्या, चटण्या, कोशिंबिरी इतक्या झाल्या त्या मोजणं कठीण. विचित्र पशूंचं मांस त्याने रांधलं. त्यात त्या दुष्टानं ब्राह्मणांचं मांसही मिसळून दिलं. भोजनासाठी अवघ्या विप्रानं बोलावलं. त्यांची चरण धुतले. मोठ्या आदरानं त्यांना आसनावर बसवलं. राजानं पानं वाढण्यास प्रारंभ केला. एवढ्याच आकाशवाणी झाली, विप्रवृंद हो उठा, घरचा मार्ग धरा. हे अन्न खाल तर मोठी हानी होईल. त्यात ब्राह्मणाचं मांस आहे. ती वाणी सत्य समजून सर्व ब्राह्मण पात्रावरून उठले. राजाची बुद्धी भ्रमानं भरून गेली. भवितव्यावर कोणाचाच अधिकार नसतो. त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडेना. हे पाहून तोच पापी आहे अशी सगळ्या ब्राह्मणांची खात्री झाली. अत्यंत संतापानं थोडाही विचार न करता ते म्हणाले, मूर्खा, जा आपल्या परिवारासह राक्षस हो. क्षत्रिया थमा, सगळे ब्राह्मण भ्रष्ट करण्यासाठी तू आम्हाला सहपरिवार इथं आणलंस. प्रभू आमचा पाठीराखाय पाहिलंस ना. सर्व परिवारासह तुझा नष्टांश होईल. अरे, पाणी पाजण्यापुरतं देखील तुझ्या कुळात कुणी उरणार नाही. या शापवाणीनं राजा अत्यंत विव्हल झाला. इतक्यात आकाशवाणी पुन्हा दुमदुमली, ब्राह्मण हो, आपण हा शाप विचारपूर्वक दिलेला नाही. राजा प्रताप भानूचा काहीही अपराध नाही. ब्राह्मण आश्चर्यचकित झाले. राजा धावतच पाकशाळेत गेला. तो होतच काय, ब्राह्मण नाहीत, स्वयंपाकी नाहीत, कोणी नाही. अपार चिंताग्रस्त अवस्थेत राजा परत फिरला. त्यानं भूमीवर अंग टाकलं. गडाबडा लोळत शोक करत त्यानं घडलेला सारा प्रसंग ब्राह्मणांच्या कानावर घातला. ब्राह्मणांनाही पश्चाताप झाला. करतात काय बिचारे, शाप मुखातून गेला होता. ते म्हणाले, राजा, होष्यमान टळणार नाही. तुझा लवमात्र दोष नाही हे आम्ही समजलो. ब्राह्मणांचा शाप अत्यंत घोर. कितीही प्रयत्न केले तरी तो खोटा होणार नाही. ब्राह्मण उपाशीच परत गेले.
वार्ता हां हां म्हणता नगरभर पसरली. सर्वांनाच दुःख झालं. पौरजन आपल्या दैवाला दोष देऊ लागले. म्हणू लागले, रचना राजाहुसाची केली आणि झाला मात्र कावळा. कालकेतून पुरोहिताला स्वस्थानी पोचवलं. तापसी राजाला सार इतिवृत्त सांगितलं. त्या दुष्ट निशाचरानं अनेक पत्र पाठवली. प्रताप भानूच्या सर्व शत्रूंना त्यांच्या सैन्यासह एकत्र केलं आणि एकाएकी प्रताप भानूवर मोठी चढाई केली. टंक्याच्या गर्जना झाल्या. नगरीला शत्रुसैन्याचा वेढा पडला. नित्य नवी तोरणं बांधून शत्रूंनी रणकुंड चेतवलं. प्रताप भानूचा प्रत्येक वीर प्राणपणाने लढला. पण हाय, शेवटी अरिमर्दनासह प्रताप भानू घायाळ होऊन पडला. सत्यकेतूच्या कुळात एकही पुरुष शेष उरला नाही. विघ्नशाप विप्रशाप रिपीट विप्रशाप असत्य होणार कसा? शत्रूला जिंकून सारे विजयी राजे आपापल्या राजधानीकडे परतले. इथं याज्ञवल्क्य भारद्वाजांना म्हणाले, पाहिलंत मुनिराज, दैव फिरतं तेव्हा एखादा धुलीकणही मेरू एवढा होतो. प्रत्यक्ष बाप कालपुरुष ठरतो. हातातला हार सर्प होतो. मुनिश्रेष्ठ, पुढे ऐका. हा प्रताप भानू पुढे योग्य काळी आपल्या परिवारासह राक्षस झाला. 10 मस्तकं आणि 20 हात असं शरीर त्याला मिळालं. रावण हे त्याचं नाव. तो बलवंतानाही वंद्य असा वीर झाला. त्याचा धाकटा भाऊ अरिमर्दन कुंभकर्ण झाला. धर्मरुची नावाचा जो मंत्री होता तो रावणाचा जगप्रसिद्ध सावत्र बंधू विभीषण. तो विज्ञाननिधी विश्वविख्यात विष्णुभक्त झाला. राजाचे दास आणि सेवकही भयंकर आणि अगणित असे राक्षस झाले. हवं ते रूप त्यांना घेता येई. नाना जातीचे अत्यंत नीच, कपटी, महाभयंकर आणि अविचारी असल्यामुळे ते अनेक प्रकारचे अत्याचार करू लागले. त्या अत्यंत निष्ठुर, हिंसक आणि पापी राक्षसांनी साऱ्या जगाला किती छळलं त्याचं वर्णन करणं अशक्य. निर्मल, पावन आणि अनुपमेय अशा पौलस्त्य कुळात जन्म मिळूनही हे पापी निघाले. पापाच्या केवळ मूर्तीच ठरले.